छत्रपती संभाजीनगरमध्ये येडकोट जय मल्हारच्या घोष पालखी दांडेकरांच्या वाड्यात दाखल। चंपाष्टमीनिमित्त खंडोबा मंदिरात महाआरती। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे अखेर उशिराने पाटबंधारे विभागाला आली जाग, कालवे फुटण्याची शक्यता अधिक। हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे आरडकडे जाणारा पिकअप उलटला, एक ठार, जखमी, तिघांची प्रकृती गंभीर, तिघांना नांदेडला हलविले। धाराशिवमध्ये पीक विम्याचे मिळणार लवकरच 220 कोटी, 220 ची भरपाई, आमदार पाटील यांची माहिती। बीड जिल्ह्यात व्हीआयपी जीपमधून गुटख्याची वाहतूक, एलसीबीची कारवाई, जीपसह 25 लाखांचा मुद्देमाल पकडला। लातूरात 2 गटामध्ये राडा, रस्त्यावर कोयत्याची दहशत, मारहाणीमध्ये एक मुलगा जखमी, मुलांच्या 2 गटामध्ये क्षुल्लक कारणावरून झाला वाद। जालना शहरातील भवानीनगर परिसरात गाडी जाडल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा आणि कदीम पोलीस ठाण्याच्या पथकाने 2 दिवसात 2 फरार आरोपींना अटक केली। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात उसाचे ट्रॅक्टर पलटी, पुलाच्या कंत्राटदाराविरुद्ध तक्रार, चालकाचे प्राण वाचले। छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोड तालुक्यातील केवहाडा येथील उसारे वस्तीवर पिकाला पाणी देताना पाण्यात अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली। राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत नांदेड येथील विद्यार्थ्यांचा डंका, बीड पालिकेला उशिराची जाग, अर्ज मागे घेतल्यानंतर उघडलेले शौचालयाचे दार, शौचालय अभावी लोकप्रतिनिधींची कुंचबणा। लातूरमध्ये विद्यार्थ्यांकडून आपत्तीग्रस्तांना 5 लाखाची मदत, नेटिझन्स फाउंडेशन स्कूलच्या सामाजिक उपक्रम। जालनामध्ये अंबड तालुक्यातील आमलगाव येथील राजुरेश्वर विद्यालयात संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबर रोजी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले। परभणीमध्ये संविधानाने देशात समता निर्माण केली, संविधान रॅली, विजयसिंग चौहान यांचे प्रतिपादन। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे दुबार मतदारांवर निवडणूक विभागाचे लक्ष, गंगापुरातील आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईचा इशारा। नांदेडमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवूर केंद्र आनंदवाडी येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला। हिंगोलीमध्ये पारा घसरला, नाकातील सर्दी कानात उतरली, बुरशीही आली, गरम कपडे वापरा, कान आणि नाक व्यवस्थित झाका, भरपूर पाणी प्या, बालरोग तज्ज्ञ। धाराशिवमध्ये पंढरपूरच्या अभिजित भोसले रामलिंग केसरीच्या मानकरी, सट्टीच्या यात्रेनिमित्त येडशीत रंगला फड। बीड जिल्ह्यात निवडणूक लागली, जिल्ह्यातील 847 शस्त्रे पोलिसात झाली जमा, मुदतीत शस्त्र जमा न केल्यास जिल्हा प्रशासनाकडून शस्त्र परवाना कायमस्वरूपी होणार रद्द। लातूरमध्ये येडकोट जय मल्हारच्या जयघोषात खंबरं भंडाऱ्यांची उधळण, चंपाष्टी उत्सव, बादा येथे 3 दिवसीय यात्रा उत्सवाला प्रारंभ, वाद्यांच्या गजरात मिरवणूक। जालना तालुक्यातील नेर येथील अभिजित विद्यालयात 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये दशसूत्रीवर आधारित पालक सभा, विविध मान्यवरांची उपस्थिती, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमाचे आयोजन। नांदेडमध्ये उमरी येथील आदिशक्ती किड्स प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय संविधान दिनानिमित्त संविधानाचे पूजन करण्यात आले। हिंगोलीमध्ये संविधान दिनानिमित्त कोनेरगाव नाका येथे सामूहिक शपथ घेण्यात आली, त्यानंतर बाईक रॅली काढण्यात आली। धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे विधिज्ञ मंडळाच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने विविध शाळांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी न्यायालयातून जागृती रॅली काढली। बीड जिल्ह्यातील वडवणी येथे 5 पुलाचे काम होऊन वर्ष उलटले तरी बाजूचा रस्ता होईना, पुलाच्या बाजूच्या मुरुम दबल्याने वाहने अडकून अपघात वाढले। लातूरमध्ये जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी व तालुका पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळा 22 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या डॉ. शिवाजी पाटील निलंगेकर स्थायी समिती सभागृहात पार पडला। जालनामध्ये भोकरदन तालुक्यातील दावडा येथे 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। परभणी जिल्ह्यातील मानवत येथे रेलींच्या गोडीत मंजूर रमले, शेतकऱ्यांची चिंता वाढली, निवडणुकीचा हा काळ मजुरांसाठी फायदेशीर। हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 13,500 दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे चिन्ह वाटपानंतर निवडणूक प्रचाराला धार, कब्बशी आणि छत्रीमध्ये टक्कर। बीडमध्ये 73 कोटींच्या भूसंपादन घोटाळा, 7 वकील कर्मचारी कधी पकडणार, तपासासाठी SIT, अजित पवारांकडून बीडच्या प्रकरणाच्या राज्यभरात होतोय बोबाटा।
लातूर संविधानमय उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने रॅलीचा समारोप. संविधान दिन उत्साहात, विद्यार्थी शक्तीच्या जागर, महिलांसह अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड चाळीसगाव मुख्य रस्त्यावर मक्याने भरलेले ट्रॅक्टर ट्रक उभे करून शेतकऱ्यांनी अशा प्रकारे अर्धा तास रास्ता रोको केला. नांदेड जिल्ह्यातील निवगा बाजार परिसरात संविधान उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येक गावात शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने प्रभात रॅली काढण्यात आली. हिंगोलीमध्ये 4 प्रभागात सरळ लढत तर 13 ठिकाणी रस्सीखेच. नगर परिषदेचा रणसंग्राम तापला. मतदानाला 5 दिवस शिल्लक. निवडणूक प्रचार पोहोचला शिंगेला. धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे समग्र शिक्षा अभियानांतर्गत गट साधन केंद्राच्या वतीने जवळपास 26 दिव्यांग विद्यार्थ्यांना गट शिक्षणाधिकारी धर्मराज काळमाते यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले. लातूरमध्ये अहमदपूर शहरातील यशवंत विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक गजानन शिंदे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात अवैध वाळू व मुरुम उत्खननाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करीत असून पूर्णा नदीसह केंदेडी, पाटोदा, खारी, आरडा परिसरात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू आहे. ट्रॅक्टर, ट्रॉली आणि टिप्परद्वारे दिवसरात्र सुरू असलेल्या या अवैध वाहतुकीमुळे महसूल व पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तहसीलदार सुमन मोरे यांनी 2 वेळा कारवाई करून वाहने जप्त केली असली तरीही वाळू चोरीत कोणतीही गट दिसत नसल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगत आहेत. एखाद्या वाहनाने वैध आणि सक्रिय फास्टॅग शिवाय टोल प्लाझा ओलांडला आणि रोख रक्कम भरली तर त्यांच्याकडून दुप्पट टोल शुल्क आकारले जाईल, असा नवीन नियम सरकारने लागू केला. या नियमाची अंमलबजावणी 15 नोव्हेंबरपासून लागू झाली. मात्र डिजिटल पेमेंट केले तर फक्त 1.25 पट शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर टोल असलेल्या मार्गाने जाताना आपल्या वाहनाला फास्टॅग आहे की नाही, तसेच त्यांचा वापर करण्यासाठी त्यात रक्कम समाविष्ट केली आहे की याची काळजी वाहनधारकांनी घेणे आवश्यक आहे. जालनामध्ये तडणी तालुक्यातील पुन्हा नंदीकाठ परिसरात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक प्रकरणी 2 दिवसात 3 टेम्पो ताब्यात घेण्यात आले. परभणीमध्ये पाथरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची रंगत वाढत असून वार्डात प्रचार गाड्यांचा गोंगाट वाढला. येथील तिरंगी लढतीत इतरांनीही जोर लावण्याचा प्रारंभ करून लढतीचे चित्र बदलण्यासाठी जीवाचा आटापिटा सुरू केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या टेम्पोने दुचाकीस्वारास वडील व मुलीस जोरदार धडक दिली. यात वडील जागीच ठार झाले तर मुलगी जखमी झाली. ही घटना वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील जिकठाण फाटा येथे बुधवारी दिनांक 26 पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास घडली. नांदेड ते हैदराबाद महामार्गावर वसलेल्या नायगाव शहरातील मुख्य समजल्या जाणाऱ्या हेडगेवार चौकातून शेडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी एकात्मिक विकास मंडळाच्या MSIDC अधिकाऱ्यांनी गुत्तेदारांकडून केवळ नावाला काम करून घेतले. साधे शिलकोट टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केल्यामुळे या मार्गावरील विद्यार्थी, व्यापारी आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे तहसील कार्यालयात संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला. धाराशिव जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत असलेल्या ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे परंडा पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळवाडी येथे मोठी दुर्घटना टळली. 25 नोव्हेंबर रोजी दुपारी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत गावकऱ्यांनी तत्काळ प्रतिसाद देत 20 एकर ऊसाचे पीक वाचवण्यात यश मिळवले.